लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। सप्टेंबर महिन्याचा हप्ता या मुहूर्तावर खात्यात जमा होणार। चला तर जाणून घेऊ। गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली। विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत। पहिले 2 हप्ते गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात आले होते। यानंतर दर महिन्याला या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत। जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुद्धा करण्यात येत आहे। या पडताळणीत अनेक महिला अपात्र ठरत आहेत। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे। ऑगस्टचे पैसे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता होती, मात्र तसे काही घडले नाही। ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये महिलांच्या खात्यात जमा झाला। यामुळे आता सप्टेंबरचा पैसे कधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय। दरम्यान या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे। खरं तर येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल। 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव सुरू होईल। दरम्यान याच नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याचा दावा केला जात आहे। अर्थात याबाबत अजूनही सरकारकडून कोणतीच औपचारिक माहिती समोर आलेली नाही। नवरात्र उत्सवात म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना 15वा हप्ता दिला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे। सप्टेंबरच्या शेवटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला तर नवरात्र उत्सव महिलांना मोठ्या थाटामाटात साजरा करता येणार आहे। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।